ज्ञानेश्वरी पठण अध्याय 13 ओव्या 526 ते 550 श्लोक 0। वर्णाश्रम पोषके कर्म नित्य नैमित्तिके तया माझी काही न ठके आचरता परी हे मी केले की हे माझे निसिद्धी गेले ऐसे नाही ठेविले वासनेसी जैसे अवचटपणे वायुसी सर्वत्र विचरणे का निराभिमानी उदयी जेणे सूर्याचे जैसे का श्रुती स्वभावता बोले गंगा काजे विन चाले तैसे अवष्टंगहीन भले वर्तणे जयाचे ऋतुकाळी तरी फळती तरी फळलो हे नेणती तया वृक्षाची ऐसी वृत्ती कर्मी सदा एव मनी कर्मी बोली जेत अहंकारा उखी जाहली एका वळीची काढली दोरी जैसी संबंधे बिनो जैसी अभिहसती आकाशी देही कर्मे तैसी जयासी गा मध्यापांगीचे वस्त्र लेपा हातीचे शस्त्र बैलावरी शास्त्र बांधले आहे तया पाडे देही जया मी आहे हे सेची नाही निरअहंकारता पाही तया नाव हे संपूर्ण जेथे दिसे तेथेची ज्ञान असे ये विषयी अनारिसे बोलू नये आणि जन्म मृत्यू जरा दुखे व्याधी वार्धक्य कुलशे तिये अंगाने येतात देखे दुरुनी जो साधकू विवसिया का उपसर्गो योगिया पावे उणे पुरिया ओथंबा जेवी वैर जन्मांतरीचे सर्पा मौनी न वचे तेवी अतिता जन्माचे उणे जो आहे डोळा हरळन विरे घाई कोतन जिरे तैसे काळी चन विसरे जन्म दुःख म्हणे पोय गर्ते रिगाला आहा पुत्र रंधरे निघाला कटारिया मिया चाटीला कुचस्वेदू ऐसा ऐसिया परी जन्माचा कांटाळा धरी म्हणे आता ते मी न करी जेणे ऐसे होय हारी उमचावया जुवारी जैसा ये डाया की वैरा बापाचे नि पुत्र जचे मारिलियाचे रागे पाठीचा जेवी सूड मागे
तेणे आक्षेपे लागे जन्मपाठी। परिजन्मती ते लाज न सांडी जयाचे निज। संभाविता निस्तेजन जिरे जेवी। आणि मृत्यू पुढा आहे तोची कल्पांती का पाहे। परी आजीची होये सावधूजो। माझी आठाव म्हणता थडियेची पंडुसुता। पोहणारा आयता कासे जेवी। कान पवतारणाचा ठावव सांभाळी जे जैसा आववो। ओवडन सुई जे घाववन लागताचे। पाहेचा पेना वाटवाधा पाहेचा पेना वाटवधा। तव आजीची होई जे सावधा। जीववून वचता औषधा धावी जे जेवी। एरवी ऐसे घडे जो जळता घरी सापडे। तो मग्न पवाडे कुहा खणो। सोंढिये पाथरू गेला तैसीनी जो बुडाला। तो बोंबे हित सकट निमाला कोण सांगे। राम कृष्ण हरी।